पृथ्वी की टेक्टोनिक प्लेट्स की वर्तमान सीमाओं को दर्शाया है। ये प्लेट्स निरंतर हलन चलन करती रहती है। खूप सारे इथे म्हणजे संगमरवरी दगडामध्ये कलाकृती केलेली आहे। खाली उतरून हा जो व्ह्यू आहे ना, हा एक नंबर बघण्यासारखा आहे। तर म्हणतात की इथे भूकंप झाला होता, त्याच्यानंतर हे सगळं क्रिएट झालेलं आहे। सो हे गाइस, गुड मॉर्निंग। नेक्स्ट डे आहे आज, म्हणजे लास्ट दिवस आहे आपल्या पिकनिकचा, ट्रिपचा। आज आहे मंगळवार 30 डिसेंबर, 30 डिसेंबर। आणि आज आपण प्रयागमहल, आईना महल, भुज मार्केट आणि अजून एखाद दुसरी गोष्ट बघणार आहोत। आणि रात्री 10 वाजता आपण पुन्हा निघणार आहोत मुंबईसाठी, म्हणजे अहमदाबादला। सो आज आता वाजले सकाळी 7:30 आणि हा आपला इथला रूम आहे, तुम्ही बघू शकता। शिवण झोपला आहे, आता आम्ही निघतोय। सो थोडंसं रूम परत एकदा मेसी आहे आणि इथे TV वगैरे आहे आणि मागे वॉशरूम वगैरे पण आहे। सो गरम पाणी वगैरे व्यवस्थित होतं, फक्त काही चादरी वगैरे जरा व्यवस्थित मिळाल्या नव्हत्या, दॅट्स ठीक आहे, फाईन। सो असा एकंदरीत हा छोटासा रूम होता, त्याच्यात आम्ही तिघं असे प्रत्येकाचे सेपरेट रूम होते। सो आता निघतोय। ऑन द वे आम्ही नाश्ता करणार आहोत, नंतर दुपारचं जेवण आणि मग 2-3 साईट स्पॉट बघणार आहोत। सो चला, कंटिन्यू स्टील। सो आता सकाळच्या 8 वाजल्यात, आपण निघतोय। सगळे हेपर्यंत थोडासा लेट होतो। सो हे आहे आपलं हॉटेल 7 बीच इन आणि एकदम रोड टच होतो आणि आपली बस। सो आता बॅगा तर ठेवल्यात आपण आतमध्ये आणि चला आपण आता आतमध्ये जाऊया। नाही मी हूँ। सो शिवांश आता इथे खेळतोय आणि त्याच्यावर त्याच्या 2 दीदी, म्हणजे हा आमच्या ग्रुपमधले आहेत आणि त्याच्या खूप काळजी घेतात आणि तो पण त्यांना दीदी करत असतो सारखा। त्या गुजराती आहेत, त्यांना हिंदीच येतं फक्त। सो हे गाईज, आपल्याबरोबर आता आहेत आपले ट्रिपचे मॅनेजर। सो आपण त्यांना विचारूया कसं काही आहे, सगळ्या डिटेल्स ते आपल्याला इन्फॉर्मेशन देतील। तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये आपण त्यांची लिंक पण मेन्शन करू, फोन नंबर देऊ। आपण थोडे डिटेल्स विचारूया त्यांना कशा काय आहेत ते। हाय प्रवीण जी, कैसे हो? राधे राधे। राधे राधे। बहुत 3 दिन हो गए अभी हम लोग साथ में हैं। तो मुझे आप थोड़ा बताएंगे जुनून के डिटेल्स, तो मेरे सब्सक्राइबर जान पाए कि कैसे आपसे कांटेक्ट करना है या कैसे आप कहाँ ट्रिप प्लान करते हो। हम कच्छ का करते हैं, शिमला, मनाली, लद्दाख, राजस्थान हो गया, माउंट आबू वगैरह, सब अलग अलग पैकेज आता है। प्राइवेट पैकेज भी हो जाता है, ग्रुप पैकेज भी हो जाता है। ग्रुप पैकेज में जैसे कि आप लोग आए हो, तो इसमें एक पर पर्सन का प्राइस रहता है 10,500। ओके, ठीक है। और प्राइवेट पैकेज अलग रहता है, वो आपके अकॉर्डिंग डिसाइड किया जाता है कि कैसे करना है कैसे नहीं करना है। अच्छा, तो प्राइवेट पैकेज में आप लोग कार देते हो? हाँ, कार प्रोवाइड करते हैं। ओके। और एक आपका बंदा रहता है या? हाँ, हमारा टूर मैनेजर साथ में रहता है। जैसे कि मैं आपके साथ हूँ, हाँ, तो वैसे भी हमारे कंपनी का टूर मैनेजर आपके साथ रहता है। ओके। और अभी आपसे कोई कांटेक्ट करना चाहे तो कैसे करना पड़ेगा? तो मेरा मोबाइल नंबर है, ओके, नीचे मेंशन कर देना। यस। और आपका कुछ इंस्टाग्राम आईडी? हाँ, या इंस्टाग्राम आईडी है राधे टूरिज्म कर से। ओके। हाँ। ओके, तो सबस्क्रायबर्स मी आपको ह्याचा तुम्हाला मी पूर्णपणे डिटेल्स मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन। राधे राधे प्रवीण जी, राधे राधे। खूप मस्त पिकनिक झाली आपली। हाँ, बहुत एंजॉय किया हम लोगों ने, बहुत एंजॉय किया। ठीक है, चलो मैं एक शायरी बोल देता हूँ। यस, बोलो जरूर। कुछ नहीं देखा तो कुछ नहीं देखा। राधे राधे। राधे राधे। सो आता आपण आलेलो ॲक्च्युली स्वामीनारायण मंदिरच्या समोरच आईना महल आहे। सो हा आईना महल आहे। सो लेट्स गो इनसाइड। अरे इतने सारे चला। सो हा जो विजय विलास पॅलेस आहे, काल जो आपण पाहिला, त्यांचाच हा आईना महल आहे। तिथे त्यांनी तो एन्जॉयमेंटसाठी बांधलेला होता, म्हणजे बीचच्या बाजूला वगैरे। आणि हा इथे मेन ते लोक राहत होते आईना महलमध्ये। सो चला जाऊन दर्शन घेऊया, सॉरी आईना महल बघूया आपण। हा फायनली आईना महल बघितला, पण आतमध्ये काही शूटिंग नव्हती। आतमध्ये ॲक्च्युली जुन्या इथले जे राजे महाराजे होते त्यांचे सगळ्या ज्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या ठेवण्यात आलेल्या आहेत। आरसे, म्हणजे हत्यारं वगैरे बऱ्याच सगळ्या गोष्टी आहेत। सो त्या शूट नाही केलं कारण त्याचे वेगळे 100 रुपये तुम्हाला द्यायचे होते। सो फक्त आपण हे केलं आणि आता झालो बाहेर आलो।
सो आता आम्ही बोललो आहे स्वामीनारायण मंदिर. चला एंट्री संपायच्या अगोदर जाऊया आतमध्ये आपण. सो आता आपण स्वामीनारायण मंदिर इथे आलेलो आहोत आणि आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे. सो खूप सारे इथे म्हणजे संगमरवरी दगडामध्ये कलाकृती केलेली आहे आणि आपण आता चला आतमध्ये जाऊया. खूप सुंदर मंदिर दिसतंय स्वामीनारायण टेम्पल, भुज, कच्छ. अमेझिंग मंदिर वाटतं, खूप मस्त, खूप गोरी काम केलेलं आहे. सुंदर वाटतं ना? काय म्हणता? बंद झालं? सो मंदिर बंद झालं. चला आता बाहेरून दर्शन घेऊया. सो हे मंदिर आहे पण आता बंद झालेलं आहे. खूप सुंदर कलाकृती आहे मंदिरामध्ये. गणपतीची अनेक रूपं दाखवलेली आहे. खाली पण म्हणजे बऱ्याच साऱ्या कलाकृती केलेल्या आहेत आणि वरसुद्धा श्रीकृष्णाचे अवतार वगैरे दाखवलेले आहेत राधेबरोबर. मतलब जमीन में ऐसे तिराड़ पड़ गई तो तिराड़ से डूंगरों से पानी आता है अब, तो उसका नाम पड़ गया कच्छ कैनियन. सो हे आता आपण आलेलो कच्छ कॅनियनच्या इथे. आणि कॅनियन म्हणजेच मोठे जे दगडाच्या रांगा असतात त्याच्यामध्ये भूकंपामुळे म्हणजे फट पडली जाते आणि त्याच्यामधून मग पाणी वाहिलं जातं. सो हे अशा प्रकारे दगडांना भेगा पडलेल्या आहेत मोठ्या. सो असं एकंदरीत आहे दगडांचं स्ट्रक्चर झालेलं आहे. भूकंपामुळे फट पडल्यात त्याच्यात. सो असं एकंदरीत पाणी वगैरे आलेलं आहे आणि हे तुम्ही बघू शकता दगडांना अशा या भेगा पडलेल्या आहेत किंवा पाण्यामुळे मग हे असं पूर्ण म्हणजे त्याला बाहेर पडलेले आहेत, कट्स वगैरे पडलेले आहेत. सो गाईज आत्ता आपण हे याचं जे शूट घेतो आहे त्यात खुशाली एकदम पुढे गेली आहे फोटो घ्यायला, म्हणजे व्हिडिओ घ्यायला. तर तिला सांगितलं आहे सांभाळून आणि इथून फोटो घेतो आहे. सो आता झाले तिथे बऱ्यापैकी सगळ्यांचे व्हिडिओ शूट वगैरे आणि आता चला जायचं आपल्याला रिटर्न. खाली उतरून हा जो व्ह्यू आहे ना हा एक नंबर बघण्यासारखा आहे. तर म्हणतात की इथे भूकंप झाला होता त्याच्यानंतर हे सगळं क्रिएट झालेलं आहे. सुंदर मधमाशा आहे तिथे. सो आपण आता आलेलो आहोत हॉटेल उमरियान म्हणून आहे आणि इथे 250 रुपयात अनलिमिटेड थाली आहे. सो आय थिंक तसंच आमचं काहीतरी असणार आहे जेवण. 2-3 प्रकारच्या भाज्या आहेत इथे. ॲक्च्युली गुजरातमध्ये सगळं तुम्हाला गोड असं जेवण मिळतं. आणि हा हलवा आहे, काय मूग हलवा आहे? मूग हलवा आहे हां, उडीद डाळ गाव, उडीद डाळचा हलवा आहे आणि हां आणि छास वगैरे असतं. छास इथे बघा भाजलेलं असतं आणि डाळ भात वगैरे लोणचं वापरता ठेवलेलं असतं. सो असं एकंदरीत आपलं हे जेवण असणार आजचं. सो आता आपण आलेलो म्युझियमला आणि बघूया इथे आपल्या भूकंप वगैरे कसं झालं त्याबद्दल सगळ्या गोष्टी माहिती आपल्याला मिळणार आहे. 300-350 रुपये इथे वेटिंग आहे. नेक्स्ट बघूया चला. सो एकंदरीत हे असं काहीतरी आहे म्युझियमचा बाहेरचा लुक आणि आता आपण आतमध्ये जाऊन बघूया चला. सो गाईज हे आहे स्मृतिवन संग्रहालय. आता हे एक्झॅक्टली काय काय आपल्याला बघायला मिळणार ते आपण बघूया. सो आता आपण पहिला इथे या स्मृतिवनमध्ये भूकंपाशी रिलेटेड आपल्याला काही गोष्टी बघायला मिळणार आहेत आणि काही गोष्टी फील करायला मिळणार आहेत. त्यापैकी हा पहिला सेट चालू झालेला आहे. यहाँ पृथ्वी की टेक्टोनिक प्लेट्स की वर्तमान सीमाओं को दर्शाया है. ये प्लेट्स निरंतर हलन चलन करती रहती है.
कभी दूर चली जाती है, कभी टकरा जाती है। इनके मूवमेंट के कारण क्या होता है वो थर्ड मॉडल में देखेंगे। आ जाइए। सो काही संध्याकाळचे 7:15 झालेत आणि आता आम्ही आलो भुजोडी मार्केटला. भुज म्हणजे भुज, हां तेच भुजोडी म्हणतात त्याला. भुजोडी मार्केट आहे. इथे हँडमेडेड सगळ्या वस्तू आहेत, म्हणजे कपडे आणि काय शॉल वगैरे. ॲक्च्युली थोड्याशा महाग असतात, बट स्टील आपण बघूया आणि काय घेता येतं का बघूया. चला. सो ही अशी काही दुकान आहेत इथे, म्हणजे कुर्तीज, ड्रेसेस, हँडमेड सगळ्या बनवलेल्या गोष्टी आहेत. बघा इथं बघू शकता कलाकृती म्हणून वगैरे. आणि तुळशी आता काही बघते आर्ट शॉपमध्ये वगैरे. सो असं हे भुजोडी मार्केट आहे. इथे तुम्ही तुमच्या घरातल्यांसाठी म्हणजे काही कपडे वगैरे घेऊ शकता. हँडमेड आहेत आणि मोस्ट ऑफ ठिकाणी ना थोडेसे ऑब्वियस महाग आहेत, पण आणि बार्गेनिंग पण नाही. सो ते तुम्ही गोष्टी जरा इथे थोडा अनुभवू शकता. सो गाईज गुड मॉर्निंग. सकाळचे 5:30 झाले आहेत. 31 डिसेंबर आहे आज आणि वर्षाचा शेवटचा दिवस आहे 2025मधला. आणि आपली जर्नी संपलेली आहे. आता आम्ही रिक्षात आहोत. सो रात्री जास्त काही शूट करताना आलं हॉटेलमध्ये, पण कारण आम्ही जरा सगळ्यात आमचा शेड्यूल थोडंसं डिले होतं. परत आता पण बरीच काही मंडळी होतं, त्यांना लवकर जायचं होतं. 5:30ची त्यांची ट्रेन होती 5:45ची. त्यामुळे पटापट सगळे निघालो आम्ही. आमची ट्रेन 7:15ची आहे, गुजरात एक्सप्रेस. आणि आमच्यावर अजून एक फॅमिली येते. सो आम्ही आता पुढे निघालो आणि 10-15 मिनटात आम्ही पोचू अहमदाबाद स्टेशनला. त्यानंतर मला वाटतं 1 तासभर आमच्याकडे आहे म्हणजे रिलॅक्स व्हायला. आणि नंतर मग आम्ही 7 वाजता पोचून ती ट्रेन आपली बोरवलीला 2:30-3:00ला पोचेल. सो लेट्स होप फॉर द बेस्ट फॉर नेक्स्ट जर्नी. अशी होती आपली म्हणजे इथली ट्रिप. अजून कंटिन्यू आहे आपल्याला मुंबईला पोचेपर्यंत, म्हणजे बोरवलीला. सो स्टे कंटिन्यू. शिवांश आत्ताच जस्ट उठला तुम्ही बघू शकता. आणि इथे थंडी आहे आता, बाहेर आल्यावर जाणवते. सो चला. 31ची मॉर्निंग आहे. सकाळी 5:45 झाले आणि तुम्ही बघू शकता गुजरातचा नजारा अहमदाबाद स्टेशनचा. इतकं पण पडले बऱ्यापैकी आणि थंडी पण आहे. मला वाटतं 20 डिग्रीच्या आसपास आहे तापमान सध्या. सो फायनली आपण प्लॅटफॉर्मला आलो आहे अहमदाबाद रेल्वे स्टेशनला. आणि सॉरी प्लॅटफॉर्म आपण आता उतरतो आहे. विशालने दोन्ही बॅग घेतल्यात. मी शिवांशला आणि पाण्याच्या बॉटल घेऊन चाललो आहे. प्लॅटफॉर्म नंबर 4ला आय थिंक आपली ट्रेन येणार. सो लेट्स सी, बघूया. सो गाईज आत्ता आपण प्लॅटफॉर्म नंबर 4ला आलो आहे आणि आपला हा D2 नंबर आहे. गुजरात एक्सप्रेस आपली ट्रेन आहे. 7:10ची काहीतरी ट्रेन आहे. ती या प्लॅटफॉर्म नंबर 4ला येईल. आणि अजून आपल्याकडे 1 तास आहे व्यवस्थित असं. सो आपण बरोबर 1 तास आधी पोचलो आहे स्टेशनला. सो चला आता वेट करूया गाडीचा. सो फायनली आपली ट्रेन आलेली आहे गुजरात एक्सप्रेस 22954 आणि आपला D2 आहे. सो आता गाडीत जाऊन बसूया. आपल्याला वॉशरूमला वगैरे पण जायचं आहे. सो चला D2मध्ये जाऊया. सो हे गाईज गुड मॉर्निंग. आज नेक्स्ट डे आहे. ब्लॉग काय एंड करताना आला. पहाटे आपण ट्रेनमध्ये बसलो आणि दुपारी काहीतरी 3 वाजता आपण उतरलो बोरवलीला. त्यानंतर ओलाची रिक्षा करून आपण डायरेक्ट ऐरोलीला आलो आणि ब्लॉग आता एंड करायची वेळ आली आहे. सो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. याच्यात पूर्ण फॅमिली ब्लॉग होता. आपण गेलो होतो रण ऑफ कच्छला आणि त्याच्यानंतर पूर्ण रण ऑफ कच्छ बघितला, भुज वगैरे बघितलं. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय गाईज.